काय सांगाल मुलीच्या वडिलांना काही अपेक्षा करणं चुकीचं नाहीये किंवा मुलगी सुखात राहावी म्हणून काही देणं असं चुकीचं नाही असं म्हणलं जातं, कसं बघता आपण याकडे? जय जिजाऊ जय शिवराय. नक्कीच मुलीच्या वडिलांना अपेक्षा असतीच की आपली मुलगी सुखात नांदावी, सुखात संसार करावा. पण याचा अर्थ असा नाही की भरमसाठ हुंडा द्यायचा, अतिशय थाटामाटात लग्न करायचे आणि असे लग्न करून सगळ्यात पहिले मुलीचे वडीलच कर्जबाजारी होतात. आपल्या भावकीने एवढं लग्न केलं, ह्या कार्यालयात केलं, त्या कार्यालयात केलं, हे विचार करून मुलीचे वडील 1 एकर 2 एकर विकू कर्जबाजारी होतात आणि त्यांनाही आत्महत्या करावी लागती. त्यामुळं हुंडा हा मित्रांनो देऊ नका. मी समाज बांधवांना कळकळीची विनंती करतो, हुंडा हा देऊ नका आणि व्यवस्थित साधारण पद्धतीने लग्न करावे. जय जिजाऊ जय शिवराय. निलेश ढवळे पाटील, झुंजार छावा संघटना. मला वाटलं माहिती. जय शिवराय समाज बांधवांना. जो पुण्यासारख्या ठिकाणी आणि अहमदनगर अहिल्यानगर सारख्या ठिकाणी जो समाजाने निर्णय घेतला की हुंडाबळी ही बंद व्हायला पाहिजे, नक्की 100% ज्यांच्याकडे मुली आहेत त्यांनी विचार करायला पाहिजे की आपण हुंडा का देतोय. आणि हुंडा देतोय म्हणजे आपण त्या समोरच्याला आपल्या मुलीला त्रास देण्यासाठी प्रवृत्त करतोय असं माझं मत आहे. त्याच्याने हुंडा हा कोणालाही देऊ नये. आणि त्यांनी जो निर्णय घेतला, जे निर्णय घेतले तेच निर्णय अखंड महाराष्ट्रात प्रत्येक समाजाने, मग कुठलाही समाज असेल, अखंड बहुजन समाजाने हा निर्णय घ्यायला पाहिजे. याच्यामध्ये फक्त मुलगा हा होतकरू असला पाहिजे, कर्तृत्ववान असला पाहिजे. तो जर नक्कीच तसा असेल आणि आपण त्याला सर्वांनी प्रोत्साहित केलं तर तो नक्कीच मोठा होईल ना. पैसे कमवले म्हणजे मोठा होतो का? माणूस विचाराने मोठा असायला पाहिजे. या गोष्टीचा विचार सर्व महाराष्ट्रावर समाजाने करायला पाहिजे. आणि हुंडाबळीच्या या ज्या प्रथा आहेत, जे वैष्णवी अगवले प्रकरण एक घडलं ते समोर आणलंय, आपण कोणतरी समोर आणलंय म्हणून ते आज आपल्याला लक्षात येतंय. पण असे हजारो महाराष्ट्रभर हजारो प्रकरण, हजारो मुली, हजारो बहिणी आज त्या हुंड्याबळाच्या प्रथेला बळी पडत आहेत. म्हणून सर्वांना मी नम्रतेची विनंती करेल, कळकळीची विनंती करेल की यानंतर हुंडा कुणीही देऊ नये. काय सांगा, सध्या हुंडाबळीचं जास्तच आकडा वाढत आहे आणि सध्या या घटना पण वाढ झाली आहे. सर्वांना जय शिवराय. मी तर असं सांगेल की ज्या कुटुंबातून हुंडा मागण्याची पद्धत जे लोक करताय त्या कुटुंबाला समाजातून बहिष्कार करावं. आणि जर हुंडा मागायला जर मुलीचं स्थळ मागायला आलेला असताना हुंडा जर मागत असतील, त्या मुलीवाल्याच्यांनी त्यांना कमरावर लाथ मारून घराच्या बाहेर हाकलून देऊन त्यांना हुंडा तर नाहीच नाही पण समाजातून त्यांना बहिष्कृत करावं. आणि त्यांना कोणीही मुली द्यायसाठी सामोरे जाऊ नये हे मी सर्वात पहिले सांगेन समाजाला. समाज कुठलाही असो, मराठा समाज असो या इतर कुठलाही समाज असो, कुठल्याही समाजाने या गोष्टीची दखल घेणं गरजेचे आहे, जेणेकरून मुलीच्या आई वडिलांचा छळ होणार नाही, मुलीचा छळ होणार नाही, हुंड्यासाठी मुलींचा छळ केला जाणार नाही, त्यांच्या आई वडिलांना धारेवर धरल्या जाणार नाही. सर्वप्रथम मी सर्व समाजांना हीच माझ्या मते सांगण्याचा प्रयत्न करीन. अशोक मोरे पाटील, अखिल भारतीय छावा जिल्हा प्रमुख, संभाजीनगर. काय सांगाल, काल मराठा समाजाची बैठक झालेली आहे आणि त्यामध्ये काही आचारसंहिता लावण्यात आलेली आहे लग्नासंदर्भात, कसं बघता आपण? सर्वदा सर्व समाज बांधवांना जय शिवराय. कालच्या मराठा समाजाच्या बैठकीमध्ये जे मराठा समाजाची विवाह पद्धती आहे त्या विवाह पद्धतीवर जे काल व्यापक बैठक घेण्यात आली, त्या बैठकीचं आयोजन करणाऱ्या सर्व समाज बांधवांचं मी सर्वप्रथम अभिनंदन करतो. यानंतरचा विषय असा आहे की त्या बैठकीत जे ठराव पारित करण्यात आले, 1 बडेजाव करायचं नाही, नंबर 2 कमीत कमी लोकात लग्न करायचं, अवाजवी खर्च टाळायचा, प्री वेडिंग शूटिंग अजिबात प्री वेडिंग शूटिंगवर बंदी आणि हुंडा द्यायचा नाही, जो मुलगा हुंडा मागेल त्याला मुलगी द्यायची नाही, हे ठराव तिथे पारित करण्यात आले. अतिशय महत्वाचे ठराव आहेत. परंतु मी स्पष्टपणे असं बोलेल की या हुंडाबळीला सर्वात जास्त जबाबदार आणि जर चूक करायची असेल तर ती मुलीच्या बापाची आहे. प्रत्येक मुलीच्या बापाला वाटतं माझी मुलगी सुखात नांदावी, माझ्या मुलीला सुखाचे दिवस यावे, त्यासाठी तो मोठ्या घर जावई पाहतो. परंतु मोठ्या पैशावाल्या मुलाला पैसे देऊन अजून मोठं करण्यापेक्षा एक सर्वसामान्य आणि होतकर तरुणाला जर पैसे देऊन त्याला रोजगारात पैसे देऊन त्याला उभा केलं तर तो नक्कीच त्या मुलीला जीव लावेल. पैशावाल्याला पैशाची किंमत नसती. पैसेवाले माझेल असतात, पैशावाले पोरं व्यसनी असतात, दारू पितात, अनेक त्यांना व्यसन असतात. परंतु मुलीचा बाप म्हणतो जरी व्यसन असला तो पैशावाला आहे. त्यामुळं मुलीच्या बापाने येणाऱ्या काळात विचार करून मुलीचा हात द्यावा आणि एवढी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. सुनील कोटकर, झुंजार छावा संघटना संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र.